प्रयत्न चालू आहेत आमचे. हो, प्रॉब्लेम तोच आहे. मला 2 दिवस खूप धावपळ आहे तशी, म्हणजे एस्पेशली उद्या आणि परवा मी माझे लेक्चर्स नाही घेऊ शकणार. हां, नाही तसं पोर्शन संपत आलं आहे. 1-2 कविता मी काढून ठेवल्या आहेत ऑलरेडी. हां, त्या फक्त तुम्ही एक काम करा ना, जरा साने सरांना सांगा. साने सरांना तुम्ही मला फोन करायला सांगा, मी बोलतो त्यांच्याशी. या. हां, ओके. हां, ठीक आहे, थँक्यू. अगं शुभ, काय असं काय करतेस तू? मी आलो, हाक मारायची ना मला, मी आलो असतो ना. बाबा, मला खूप भीती वाटत होती. नको नको ते विचार येत होते मनात. अगं मग प्रिया आहे, मी आहे, वसुधा आहे, कोणीतरी बसलो असतो तुझ्याजवळ. नको बाबा, उगीच कशाला तुम्हाला माझ्यामुळे. वेडी आहेस का तू? मला माहिती आहे तुला खूप सोसावं लागतंय. मनामध्ये भलते सलते विचार येतात, माझ्याही येतात. मला तुला एवढंच सांगायचं की अतिविचार टाळ. विचार करून काय मिळतं सांग आपल्याला? कृती महत्वाची. मी नाही विचार करत बाबा, पण का कोणास ठाऊक अचानक ढग गडगडण्याचा आवाज, पाण्याचा आवाज, हे सगळं सुरू होतं आणि मग स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस आहे हा. त्यात जागरण, पित्त वगैरे वगैरे. मी तुला एक सांगू, तू तुझं मन या गोष्टीपासून डायव्हर्ट करायचा प्रयत्न कर. एखादा आपला छंद असतो. अगं तुला गाणं येतं, तू गाण्याचा रियाज सुरू कर ना. तुला कविता आवडतात, आवडत असणारच म्हणा. आवडतात ना. शाळेत असताना सगळ्या कविता तोंडपाठ होत्या मला. एक मिनिट, मी 2 कविता काढून ठेवलेत, तुला वाचून नव्हतं. फार छान छान कविता आहेत. नको नको रे पावसा, फार सुंदर आहे, ऐक. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली भांडी आणू मी कुठून. नको करू झोंबाझोंबी, नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलन, नको टाकू फुलं माळा अशी माती. हा, नमस्कार. येस. मी जनार्दन. ओके, बोला. तुमची भेट घ्यायची होती म्हणून इथं थांबलो होतो. इथे? हो, आष्ट्यावरनं आलोय. आमचं खेडेगाव आहे. तो तुमचा काहीतरी कॉम्प्युटरचा धंदा आहे, तो आमच्या गावात सुरू करायचा आहे. धंदा? ॲक्च्युली वी डील इन सॉफ्टवेअर. आय मीन आमची फर्म आहे. हां, तेच ते. मग सविस्तर बोलायचं का? नाही, ॲक्च्युली मी आता असं तुमच्याशी नाही बोलू शकत. म्हणजे माझा पार्टनर माझ्याबरोबर नाही आहे, त्यामुळे तो आल्याशिवाय आपण त्याच्यानंतर भेटूया ना. पार्टनर? कुठे गेलेत ते? ही इज अब्रॉड. आय मीन ते परदेशात गेलेत. बघा, ठरवा. काय आहे, तसं गाव आमचं छोटं आहे, पण काम लय मोठं आहे आणि बक्कळ पैसा बी आहे. आय एम रिअली सॉरी मिस्टर जनार्दन, पण मी तुमच्याशी नाही आता काही बोलू शकत. तुम्ही मला तुमचं कार्ड द्या, मी तुम्हाला फोन करतो. ओके? कार्ड? बरं, असं करा, एक 3-4 दिवसांनी मला वरती ऑफिसमध्ये येऊन भेटा, मग बोलूया आपण. ओके? बरं.
हॅलो. मालक, मी विष्णू बोलतोय. अरे बोल विष्णू. बाहुलीने सांगितलं मला तू फोन केला होतास ते, पण तू परत फोन करणार होतास आणि केला नाहीस ते. कसा करणार मालक? करणार होतो, पण मीच कौलावर अडकून पडलो होतो ना. कौलावर अडकला होतास का रे बाबा? काय सांगू मालक, अहो मी जरा कौलं साफ करायची म्हणून कौलावर चढलो, तर सोपान आजोबांनी ती शिडीच खाली पाडून टाकली हो, आणि तरा कुठेतरी निघून गेले. मालक, ह्या सोपान आजोबांचं ना अलीकडे वागणं मला काही कळत नाही. त्यांना सतत कुठेतरी जायचं असतं, कुठे ते मला माहित नाही. सतत या फोन जवळ ते घुटमळत असतात. कुणाशी बोलतात, काय बोलतात, काय माहित नाही. फोन उचलून नुसते बोलत असतात, ठेवायला मागत नाही. मला ना त्यांचं वागणं बरोबर वाटत नाही मला. श्रीराम श्रीराम. विष्णू, तुझा खूप छळ मांडलाय रे त्यांनी. छळाचं मला काही वाटत नाही हो मालक, पण त्यांचं वागणं संशयास्पद आहे. हे तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून फोन केला. तू असं कर विष्णू, आता सोपान काका पुन्हा कुठे जायचं म्हणाले तर त्यांना अडवू नकोस. बर. पण त्यांच्यावर लक्ष ठेव मात्र. मालक, आधीचं काही कळलं का? शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. पोलीस तपासही चालू आहे. बर, काळजी घ्या मालक. तू ही काळजी घे रे बाळा. ठेवू फोन. श्रीराम श्रीराम. ओ सोपान आजोबा, ओ सोपाना. ते बसलाय म्हातारा. ओ हे काय नवीन नाटक सुरू केलंय? नाटक नाही, हे भक्ती नाट्य आहे. भक्ती नाट्य? होय. मी आता सर्व संघ परित्याग करून योगी महाराज होणार आहे. दाढी वाढलेली आहे, भस्म फासलं की झालो साधू. मी साधू होणार आहे. तुम्ही आणि साधू? अरे एक नंबरचे संधी साधू तुम्ही कसले होताय साधू? अरे अरे वच्छा, असं बोलू नको रे. माझ्या मनाला आणि कानाला वेदना होतात. हो, आणि मला काय वेदना होतात त्या कोणी बघायच्या? मला सांगा, तुम्ही हल्ली संध्याकाळचे तुम्ही कुठे जाता? मी कुठे जातो हा. ते तुला कळणार नाही. ते कळायला तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. ते जर या जन्मात मला कळलं नाही ना, तर तुम्हाला हा जन्म पुन्हा कधी मिळणार नाही अशी तुमची व्यवस्था करून टाकेल. नको रे वच्छा, असं लागेल असं बोलू नको. माझ्या मनाला आणि कानाला वेदना होता. होय ना? मग मला सरळ सांगा, मला त्या दिवशी कौलावर बसवून तुम्ही घ्यायला म्हणून गेलात आणि सरळ चालत आलात, ते गेला होतात कुठे? सांगतो ना. हा, सांगा. अड्ड्यावर गेलतो. हा. गलास भरला, हा. गलास घेतला आणि तोंडाला लावणार. इतक्यात वरनं एक हात आला आणि त्यानं माझा हात धरला. म्हटला, वच्छा, हे पिऊ नको, हे ईश आहे. हे प्यालास तर तुला हवी ती वस्तू मिळणार नाही. तुला काय हवंय? अरे बाबा, मला खजिना हवाय माझ्या इष्टूसाठी आणि माझ्यासाठी. साधू महाराज, मला खजिना हवाय. होय ना? तू साधू म्हणला, मग ते ईश वतून टाक. मी ते गलास भूमी अर्पण केलं आणि म्हणलं, महाराज मला काही आदेश द्या. तो म्हणला, तुला खजिना हवाय
तर मी एक मंत्र सांगतो, त्याचा सारखा जप कर. म्हणजे तुझ्या खजिन्यामागं धावतास, तोच खजिना तुझ्या मागं धावत येईल. म्हटलं महाराज लय मेहरबानी झाली. आणि महाराजांनी मला मंत्र दिला. हो, तो काय मंत्र मला सांगा ना. असं नाही सांगता येणार. का? तो मंत्र ऐकायचा आहे तुला? हा. त्याच्यासाठी माझी दीक्षा तुला घ्यावी लागेल. अरे आतापर्यंत काय कमी शिक्षा दिलात ती आणखीन दीक्षा घ्यायला लागणार आहे तुमची? तुझी तयारी आहे घ्यायची? हाय. चल माझे चरण धर, नमस्कार कर, पाया पड. धरले. शाबास. आता इथं ये, मांडी घालून बस, मन एकाग्र कर आणि डोळे मीट आणि मन काय? जय सोपान बाबा. हा मंत्र आहे? ही दीक्षा आहे. दीक्षा पुरी झाली की मग मंत्र गावल. म्हण जय सोपान बाबा. जय सोपान बाबा. बर, जय सोपान बाबा. असं 100 वेळा म्हणायचं. 100 वेळा? हा, दीक्षा आहे बाबा. मंत्र हवा तर मान. बर. जय सोपान बाबा. जय सोपान बाबा. जय सोपान बाबा. अरे पण जय. 100 वेळ झालं हे तुला कसं कळणार? हा. म्हणून असं करायचं. जय सोपान बाबा 1, जय सोपान बाबा 2, जय सोपान बाबा 3. हा. म्हणजे 100 झालं तुला कळतील का नाही? बरोबर. चल डोळे मीट कर. जय सोपान बाबा 1, जय सोपान बाबा 2, जय सोपान बाबा 3, जय सोपान बाबा 4, जय सोपान बाबा 5, जय सोपान बाबा 6. काय रे बाळा, कसला विचार करतोयस? काय विचार काय चालूच असतात. काय झालं? कधी कधी काय होतं ना बाबा, विचार करता करताना मनात संताप होतो. का रे बाबा? आपली पोलीस यंत्रणा किती ढिसाळ आहे याचा विचार करत होतो. पोलीस यंत्रणा ढिसाळ आहे? काय झालंय? काय झालंय काय बाबा, आपल्या शास्त्री कुटुंबियांच्या 3 केसेस आहेत त्यांच्याकडे. आज तागात काही झालं नाही. म्हणून पोलीस यंत्रणा ढिसाळ आहे. मधू, यंत्रणा कधी ढिसाळ नसते. त्या यंत्रणेत काम करणारी माणसं यंत्रणेला अकार्यक्षम करून टाकतात. काही स्वार्थाचा विचार करतात, कोणी विचारच करत नाही. अरे हो, पण त्यांच्यामुळे होणारं नुकसान किती होतं याचा कोण विचार करणार? मधू, तूही तसाच विचार करतो आहेस असं मी म्हटलं तर. म्हणजे असं की मी तुला आधीच सांगितलंय, आपण हात पाय हलवल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही. आदिनाथला शोधण्यासाठी तू काय केलंस सांग मला. बाबा, तुम्ही माझ्यावरती आरोप करताय. गैरसमज करून घेऊ नकोस. मी आरोप करत नाहीये, मी तुला वास्तवाची जाणीव करून देतोय. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आजपर्यंत मी काहीच प्रयत्न केलेले नाही, मी असं म्हणणार नाही. पण तू जे प्रयत्न करायला हवे होतेस ते केले नाहीस असं मी म्हणेन. मी काय करायला हवं होतं सांगा. मधू, आजपर्यंत तू इतक्या मुलांना शिकवलंस, त्यातले काही तुझे विद्यार्थी प्रशासनात गेले. त्यातल्या एकाला जरी तू सांगितलं असतं तर तुझ्या पाठीमागे एक फळी उभी राहिली असती. बाबा,
येस, यू आर राईट. आजपर्यंत बाबा गुरुपौर्णिमेला मी कोणाहीकडून गुरुदक्षिणा घेतली. मी क्लासमध्ये शब्द जरी टाकला ना बाबा, एक काय अनेक माणसं माझ्या मागे उभी राहते. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. मी एक फोन करतो. श्रीराम श्रीराम. नमस्कार साहेब. परमेश्वर गोडांबे बोलतोय. परमेश्वर राव बोला. काही नाही, साहेबांनी जरा चौकशी करायला सांगितली होती म्हणून फोन केला. बोला की. विक्रांत भोसलेंसंबंधी थोडीशी माहिती हवी होती. विक्रांत भोसलेची डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू आहे, तेव्हा त्याबाबत आम्ही कुठलीही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. काही नाही साहेब, कित्येक दिवस झाले आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतोय, पण कॉन्टॅक्ट होतच नाहीये. काही गोष्टींसाठी परमेश्वराला पण वाट पाहायलाच लागते की. नाही, विक्रांत सुखरूप आहेत, सुरक्षित आहेत की नाहीत एवढंच विचारायचं होतं. आता चौकशीत अडकलेल्या अधिकाऱ्याची अवस्था जाळ्यात अडकलेल्या माशासारखी असते. हा, तुमच्या लाडक्या विक्रांत भोसलेची अवस्था पण तशीच झालेली आहे. आणि कसं आहे परमेश्वरराव, दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणाऱ्याचे हे असे हाल होतात. तेव्हा तुमच्या साहेबांना जाऊन सांगायचं, विक्रांत भोसलेबद्दल कुठलीही माहिती देण्यात आम्ही असमर्थ आहोत. समजलं? मजलवार. स्वप्नील, हे लेटर तुमच्या कंपनीच्या नावाने आलंय म्हणून मी तुला फोन करून बोलवलं. अच्छा, वॉर्डन अँड कंपनी आमचे क्लायंट आहेत. हे कधी आलं लेटर? आजच झालं का? कसं शक्य आहे? काय झालं? हे बिझनेस प्रपोजल खूप दिवस आधीकडे होतं आणि ते त्याला मिळत नव्हतं. पण या पत्राचा अर्थ असा होतोय की ते बिझनेस प्रपोजल त्यांना मिळालंय. पण आधी कुठे कोणालाच माहिती नाहीये. एक्झॅक्टली. मग या प्रपोजलची सीडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली कोणी?